हॅलो एव्हरीवन, मी प्रियंका धकपाळ तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आहे. आजचा आपला टॉपिक असणार आहे लव्ह रिलेशनशिप. तुमचं आणि तुमच्या पार्टनरचं एकमेकांच्या सोबत जे काही नातं आहे, या नात्यामध्ये जे काही दुरावे निर्माण झालेले आहेत त्यांच्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. त्यांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल काय फिलिंग्स आहेत करंट सिच्युएशनमध्ये, तुमच्या मनामध्ये सुद्धा त्यांच्याबद्दल सध्या काय स्ट्रेस तुम्ही कॅरी करताय किंवा तुमच्या इच्छा काय आहेत, आणि शिवाय ते नेक्स्ट स्टेप काय घेतील तुमच्याशी संबंधित, किंवा तुम्ही सुद्धा तुमचे रिॲक्शन्स कशा असायला हव्यात, हे सगळं आपण आज कव्हर करणार आहोत. त्याचबरोबर आपण सुरुवात करणार आहोत नेहमीप्रमाणे साईंच्या आशीर्वादाने, म्हणजे गुरूंचा ॲडवाईस काय आहे तुमच्या दोघांच्या रिलेशनशिपसाठी ते आपण बघणार आहोत. त्यानंतर आपण जाणून घेणार आहोत एंजल्स ॲडवाईसमध्ये बऱ्याच गोष्टी. सो व्हिडिओ ना शेवटपर्यंत बघा. आज खूप काही असणार आहे. तुम्हाला तुमच्याच नातेसंबंधांबद्दल अनेक गोष्टी उलगडणार आहेत. सो बी रेडी फॉर दॅट. आपण आता सुरुवात करतो आहे. जसं मी म्हणाले की तुमचं जे नातं आहे त्याच्या संबंधात तुम्हाला तुमच्या गुरूंचं काय आहे ॲडवाईस, गुरूंचा ॲडवाईस काय आहे या रिलेशनशिपला घेऊन. मग आपण जाणून घेऊयात नंतर की एनर्जीज कशा आहेत वगैरे, पण ह्या नात्याशी संबंधित साई काय सांगू इच्छितात तुम्हाला ते आपण बघूया. बी कंटेंट, बी सॅटिस्फाईड विथ व्हॉट यू हॅव, डू नॉट कॉवेट बिलॉंगिंग्स ऑफ अदर्स. सो तुमच्या या रिलेशनशिपला घेऊन आता तुमच्या पार्टनरमध्ये तुम्ही ज्या काही नवीन गोष्टी शोधायचा प्रयत्न करताय, कदाचित त्या आता जी सिच्युएशन आहे तुमच्या दोघांमध्ये त्याच्यामध्ये तुमची अपेक्षा जरा जास्त आहे असं दाखवते. तुमच्या अपेक्षा इतर कुणाशी तरी तुम्ही कम्पेअर करताय, किंवा या व्यक्तीसोबत असं घडतंय, हिचा पार्टनर असा आहे किंवा याचा पार्टनर इतका छान आहे, आपल्या पार्टनरमध्ये या गोष्टी कमी आहेत. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला खूप मॅटर करायला लागल्यात. कुठेतरी ना थोडंफार तुम्ही कम्पेअर करताय. सो असं आपल्याला गुरूंची इच्छा आहे की जे आहे ना त्याच्यात आनंदी राहा. पुढे जाऊन चांगले दिवस येतीलच. खडतर दिवस कोणाचे नसतात, सगळ्यांच्याच लाईफमध्ये असतात. सो तुम्हाला सध्या हे सांगायचं आहे की तुमच्याकडे जे आहे त्याच्यामध्ये आनंदी राहा. हे रिलेशनशिप जपण्यासाठी तुम्हाला जे करता येईल ते करा, पण उगाच एकमेकांसोबत कम्पेअर करत बसू नका किंवा हिसकावून घेण्याचा प्रयत्न करू नका. बाबाज ग्रेस इज अपॉन यू, यूज इट वेल. तुमच्या या नात्याला तुमच्या गुरूंचा पूर्ण पाठिंबा आहे, पूर्ण आशीर्वाद आहे. तुम्ही जर एकतर्फी प्रेमामध्ये असाल तरी तुमचं प्रेम प्युअर आहे, आणि म्हणून कधी ना कधी गुरु तुम्हाला तो आनंद देतील ज्या आनंदाची तुम्ही इतके दिवस वाट बघत होतात. कार्ड्स तर खूप छान आले होते. आता आपण बघूया तुमच्या मनातल्या अनेक गोष्टी, आणि मग आपण टॅरोने जाणून घेऊ बऱ्याच ॲस्पेक्ट्समध्ये काय होणार आहे ते. सो माझी अशी इच्छा आहे की तुम्ही तुमच्या मनामध्ये एखादा प्रश्न करा ज्याचं उत्तर जे आहे ते टाईम बाउंडमध्ये येईल. म्हणजे कधी एखादी गोष्ट कधी होईल, असा एखादा प्रश्न असेल तुमच्या पार्टनरशी संबंधित, तर तो प्रश्न तुम्ही विचारा. डोळे बंद करा आणि तुमच्या पार्टनरशी रिलेटेड तुम्हाला जो प्रश्न पडलेला आहे की एखादी गोष्ट कधी होईल, मग तो कधी बोलेल, त्याचा मेसेज कधी येईल, त्याच्याशी लग्न कधी होईल, किंवा असं कुठलीही गोष्ट जी तुमच्या मनामध्ये आहे, आपण त्याचं उत्तर बघूया. वेट, थोडं थांबा. युनिवर्सने आपल्याला दुसऱ्यांदा सांगितले की पेशन्सनी काम घ्या. सो ठीक आहे, थोडं थांबायची वेळ आलेली आहे. कितपत थांबायचं हे तुम्हाला हळूहळू पुढे कळेल, कारण पुढे जाऊन तुम्हाला काही ॲक्शन्स घ्यायला हवेत जेणेकरून हे तुमचं रिलेशनशिप अजून सुंदर होईल, ते आपण बघूयाच. सो तुमच्या या प्रश्नाचं उत्तर की एखादी गोष्ट कधी होईल याचं उत्तर आहे वेट, म्हणजे थांबा, घाई करू नका. योग्य वेळी गोष्टी होतील तुमच्यासोबत. त्यानंतर माझी आता इच्छा आहे की तुम्ही असा प्रश्न विचारा ज्याचं उत्तर येस किंवा नोमध्ये येईल. तुम्हाला विचार करायला मी थोडा वेळ देते. कोणताही असा प्रश्न करा, डोळे बंद करा, आठवा तुमच्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे, आणि तो प्रश्न तुम्ही करा. हे एंजल्स ॲडवाईस कार्ड आहेत. सो आपल्याला एंजल्स काही ना काही दिशा त्याच्यातून देतीलच. बघूया आपण एंजल्स तुम्हाला काय सांगू इच्छितात, का तुमच्या मनातलं काम होणार की नाही. रिकन्सिडर, म्हणजे तुम्ही ज्या गोष्टीचा विचार करताय ही गोष्ट व्हायला हवी याच्यावरती एकदा पुनर्विचार करा की म्हणजे त्याचे प्रॉज अँड कॉन्स जाणून घ्या.
स्वतःला विचारा की खरंच तुम्हाला ही गोष्ट व्हायला हवी का, झाली तर तुमचा फायदा किती आहे, ह्याच्यात इतर कोणी दुखावले जात नाही ना, किंवा पुढे जाऊन तुम्हाला याच्यामधनं लॉस वगैरे होणार आहे का, याचा सुद्धा विचार करा. म्हणजे स्वतःलाच तुम्ही ना त्रयस्थपणे बघा आणि मग विचार करा की या सिच्युएशनमध्ये तुम्ही ही जी गोष्ट मागताय ईश्वराकडे, तुमच्या एंजल्सकडे, तर ती जी भेटायला पाहिजे तुम्हाला, होईल की नाही, होईल की नाही, म्हणजे ऑब्व्हियसली तुमच्या मनात असेल व्हावं म्हणून असं आलं आहे. सो रिकन्सिडर आलेलं आहे. सो या गोष्टीचा एकदा पुनर्विचार करणं अपेक्षित आहे तुम्ही, असं आपल्याला एंजल्स सांगू इच्छितात. नाऊ आता आपण बघूया नेक्स्ट एंजल्स ॲडवाईसनेच जाणून घेणार आहोत आपण की तुमच्या या रिलेशनशिपसाठी एंजल्सचा तुम्हाला ॲडवाईस काय आहे. एंजल्स म्हणतात इम्प्रूव्हिंग हेल्थ. काय होते, या नात्यामध्ये तुमचं मन इतकं गुरफटलं आहे की तुम्ही स्वतःकडे खूप दुर्लक्ष करताय. तुम्हाला रात्री झोप येत नसेल किंवा तुमचं मन कुठेच लागत नसेल, कामामध्ये मन लागत नसेल आणि या सगळ्याचा परिणाम जो आहे तो तुमच्या शरीरावरती होत असेल. सो इम्प्रूव्हिंग हेल्थ हा एक पहिला ॲडवाईस तुम्हाला आलेला आहे. पुन्हा एकदा रिकव्हरी आलेला आहे. मला असं वाटतं हा व्हिडिओ ज्यांच्यापर्यंत पोचतोय ना, ते ओतप्रोत प्रेमामध्ये ना बुडालेले आहेत, म्हणून त्यांचं स्वतःकडे अजिबातच लक्ष नाही. कारण बघा ना, एंजल्स काय सांगतात तुम्हाला, इम्प्रूव्हिंग हेल्थ आणि रिकव्हरी. सो तुम्हाला ना तुम्ही मूव्ह ऑन होत नाही आहे काही गोष्टींमधनं, मनातनं काही गोष्टी, काही ग्रजेस धरून बसला आहात का, ते सोडत नाही आहात का, काय कशातनं तरी तुम्हाला ना रिकवर होण्याची गरज आहे बघा. आणि लेट गो, 100% तुम्ही काहीतरी मनामध्ये धरून बसलाय, त्यामुळे नात्यामध्ये थोडासा कटुपणा आलेला आहे. आणि आता हा कटुपणा जाणार कसा, तर तो तुम्हालाच घालवायला लागणार आहे. लेट गो, गोष्टी सोडून द्या. मनावरती जे तुम्ही अगदी धरून बसलाय गच्च, ते सोडून द्या. मेडिटेशन करा थोडंफार, त्याचा फार उपयोग होईल. तुम्ही थोडं जरी स्वतःसाठी वेळ काढलात ना, मेडिटेशन केलं स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी, तुमची हेल्थ पण इम्प्रूव्ह होईल. तुमची इमोशनल हेल्थ, फिजिकल हेल्थ तर होतेच, पण इमोशनल हेल्थसुद्धा तुमची इम्प्रूव्ह होईल असं दिसतंय. खूप सुंदर कार्ड्स आले होते. बघूया आपण आता दोघांच्या एनर्जीज कशा आहेत, तुमच्या आणि तुमच्या पार्टनरच्या. समजा तुम्ही एकतर्फी प्रेमात असाल तरी तुमच्या आणि तुम्ही ज्यांच्यावरती प्रेम करताय अशा त्या व्यक्तीच्या दोघांच्या एनर्जीज एकमेकांच्या प्रती काय आहे, काय घडलंय गेले काही दिवसांमध्ये, ते आपण बघूया. बऱ्याच लोकांच्या बाबतीमध्ये एनर्जीची गडबड कधी होते, जेव्हा काही गोष्टी घडतात आणि आपण त्याच मनाला लावून घेतो, जे आपल्याला एंजल्स ॲडवाईसमध्ये आलं होतं. बरं, आता आपण काढलेले आहेत एनर्जीज. या तुमच्या एनर्जीज आहेत की तुम्हाला आणि त्यांना दोघांच्या एकमेकांच्या प्रती एनर्जीज काय आहेत. प्रेम तर आहे बाबा, खूप प्रेम आहे. द लवर्सचं कार्ड आहे. सो प्रेम खूप आहे दोघांमध्येही. पेज ऑफ कप्स आहे, जे दाखवते की अपेक्षा पण खूप आहेत एकमेकांकडनं, आणि ह्या अपेक्षांचं बर्डन एवढं आहे तुमच्यावरती की तुम्हाला एक किंवा एकापेक्षा जास्त अपेक्षा तुमच्या असतील पार्टनरकडनं, किंवा या रिलेशनशिपमध्ये तुमची जी इच्छा असेल पार्टनरकडनं की त्यांनी असं वागावं तसं वागावं, आणि त्याच्या रिॲक्शनमध्ये तुम्ही जे वागताय हे सगळंच ना कुठेतरी मेळ खात नाही आहे. आणि हे त्याच्यामुळे ना हे रिलेशनशिप सांभाळताना थोडीशी कसरत होताना मला दिसते. म्हणजे असं झालं असेल की प्रेम खूप आहे, पण अपेक्षा पण एकमेकांकडनं खूप जास्त केल्यामुळे खूप जास्त तुम्हाला स्ट्रगल करावा लागला नातं सांभाळण्यासाठी. आणि तुमच्यापैकी कोणीतरी एक आहे ना इमोशनली वाहत गेला, ओव्हरफ्लो झाले इमोशन्स, मनात काही ठेवताच आलं नाही, कुणासमोर तरी व्यक्त करावं लागलं शेवटी तुम्हाला, इथपर्यंत तुमच्या मनाची घालमेल झालेली असेल. सनचं कार्ड सांगते की जुन्या गोष्टी ज्या आहेत त्यांना बंद करा. तुमच्या मनामध्ये सतत निगेटिव्ह विचार येणं जे आहे ते बंद करा, पॉझिटिव्ह थिंकिंग करा असं दिसते. कारण तुमच्याकडे ना प्रचंड पोटेन्शियल आहे हे रिलेशनशिप जपण्याचं, पण पोटेन्शियल जरी असलं तरी कॉन्फिडन्स कमी आहे. दोन्ही गोष्टी बघा वेगवेगळ्या असतात. एक पॉझिटिव्ह थिंकिंग करायचं हा तर ॲडवाईस आलेलाच आहे आपल्याला कार्ड्सकडून, पण आपल्याला हे कार्ड काय सांगतं की तुमच्याकडे पोटेन्शियल खूप आहे, कॉन्फिडन्स कमी आहे. त्यामुळे तुम्ही ना वाट बघताय की आपोआप काही गोष्टी घडतायत का, की आपल्याला काय करता येईल याच्यावरती तुम्ही विचार कमी करताय. जबकी द मॅजिशियनचा कार्ड तुम्हाला ॲडवाईस करते की तुम्ही तुमच्या ज्या स्किल्स तुम्हाला आहेत, ज्या तुमच्या चांगले पॉईंट्स आहेत त्याच्यावर चर्चा करा पार्टनरसोबत,
किंवा आता समजा तुम्ही नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनमध्ये असाल तरी तुम्हाला जे प्रयत्न करता येईल त्या व्यक्तीच्या मनामध्ये उतरण्याचे, त्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचे, तर ते सगळे प्रयत्न तुम्ही करून बघा. तुमच्याकडे त्या लेवलचा पोटेन्शियल आहे. इथे सुद्धा पोटेन्शियल सांगताय, द मॅजिशियनमध्ये पण पोटेन्शियल सांगते. सो ऑफकोर्स काही चांगल्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये असतील, तुमच्या स्वभावामध्ये असतील आणि तुम्हाला माहिती आहे की ही बाजू तुमची जमेची बाजू आहे, तर तुम्ही त्याचा वापर करता आला पाहिजे तुम्हाला. पेज ऑफ थॉट्स सांगते की आता तरी शहाणे व्हा. ठीक आहे, गोष्टी सिरियसली घ्यायला शिका. बऱ्याच गोष्टींमध्ये तुम्ही ना त्यांना गृहीत धरलं होतं आणि म्हणून हे नातं जरा डगमगतंय. कळलं का? तर तुम्हाला आता काय करायचं आहे, पेज ऑफ थॉट्स आलेला आहे त्याप्रमाणे तुमच्या विचारांना थोडी गती द्यायची आहे. पण इतकीच की हा सगळ्यांना उतावळेपणा पण नाही झाला पाहिजे. खूप सिरियसनेस तुमच्या रिलेशनशिपमध्ये सध्या चालू आहे, पण तो सिरियसनेस तुमच्यामध्ये येत नाही आहे. सो ॲडवाईस काय आहे, तुम्हाला गोष्टी लाईटली घेऊन चालणार नाहीत. प्रत्येक गोष्ट, छोटीशी गोष्टसुद्धा खूप काही इफेक्ट देऊन जाऊ शकते या नात्यामध्ये. सो तुम्हाला ॲडवायजेबल कार्ड्समध्ये आलेलं आहे पेज ऑफ थॉट्स, जे सांगतं की गोष्टी सिरियसली घ्यायला पाहिजेत. ठीक आहे, बघूया आपण आता त्यांच्या करंट फिलिंग्स काय आहेत तुमच्या प्रती. तुमच्या पार्टनरच्या मनामध्ये एनर्जीज तर तुमच्या पाहिल्या, काय झालं आहे, काय गडबड आहे आणि ॲडवाईस काय आलेली आहे. बघूया आपण आता त्यांच्या मनात तुमच्याबद्दल करंट सिच्युएशनमध्ये जे काही तुमच्यामध्ये घडले ते तुम्हाला माहिती आहे, युनिवर्सला माहिती आहे आणि तुमच्या पार्टनरला माहिती आहे. सो आता तुमच्या पार्टनरच्या मनामध्ये तुमच्याबद्दल करंट सिच्युएशनला घेऊन सध्या काय काय फिलिंग्ज येतात. एक तर त्यांना आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी चेंज होताना जाणवत आहेत. तुमच्याप्रती तर त्यांना जे कार्ड आलेलं आहे ते सांगते की खूप मोठा चेंज तुमच्या स्वभावामध्ये त्यांना जाणवला आहे. ठीक आहे, स्ट्रगल करतायत ते हे रिलेशनशिप जपण्यासाठी खूप जास्त. पण त्यांना असं आहे ना की त्यांच्याकडे स्वतःचेच लाईफ एक्सपिरियन्सेस तुमच्याशी संबंधित इतके आहेत की तुम्ही अरे केलं की ते कार्य करणार आणि त्यांचा पॉईंट मुद्देसूदपणे मांडून दाखवणार. आणि ह्याची त्यांची मनामध्ये ते स्वतःशी जेव्हा बोलतात तेव्हा त्यांना सतत ते जुने सगळे प्रॉब्लेम्स आठवतात, जुने पॉईंट्स आठवतात आणि त्यामुळे त्यांनी ती काठी जी आहे ती धरून ठेवली आहे की ते त्यांना माहिती आहे त्यांना काय व्यक्त व्हायचं आहे. आणि तुमच्या समोर तुम्ही केलेल्या कर्माचा पाढा ते मनामध्ये सतत गिरवत आहेत. तुमच्यातला स्वभावातला चेंज जो आहे तो त्यांना खूप खूप जास्त जाणवतो आहे. आणि त्यामुळे काय होतं आहे त्यांना आता त्यांना असं वाटतं की ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये बॅलन्स करायला हवा. आता काय तो निकाल लागायला हवा या रिलेशनशिपचा. जस्टिसचं कार्ड आहे जे सांगतं की परत आलेला कार्य करण्याची त्यांची वृत्ती तर आहेच या क्षणी तुमच्याशी प्रती. सो ते या नात्यामध्ये बॅलन्स करायचा प्रयत्नसुद्धा करतात. पण असं आहे की त्यांना द्वेष जो आहे किंवा सतत तुमच्याबद्दल तेच रिपीट करतायत ते मनामध्ये आणि त्यामुळे हा स्ट्रगल जो आहे तो दाखवतो की त्यांची एनर्जी जे आहे ते थोडे रागाकडे वळालेले आहेत. आणि जसं की मी म्हटलं की स्वभावामध्ये चेंज दिसतोय. 2 ऑफ स्वॉर्ड्स आलेला आहे, ज्याच्यामुळे काय होते त्यांच्या डोळ्यांवरची जी पट्टी होती तुमच्याबद्दल ती आता उघडलेली आहे. त्यांना माहिती आहे की आता तुमचं खरं रूप काय आहे ते त्यांच्या पुढे आलं असेल. मग हा त्यांचा गैरसमज पण असू शकतो. पण त्यांना असं झालं की आता हे कार्ड रिव्हर्स पोझिशनमध्ये या डोळ्यावरची पट्टी पडणार, बरोबर. सो त्यांना काही गोष्टींच्या बाबतीत खुलासा झालेला आहे आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं की तुमचा स्वभाव पूर्ण बदललेला आहे आणि तुमच्यासोबत उद्या काही जरी क्लॅशेस झाले तर ते एक पाऊल मागे टाकणार नाहीत. त्यांचा पूर्ण स्कोप जो आहे तो नात्यामध्ये बॅलन्स करण्यासाठी, स्वतःचे पॉईंट मांडण्यासाठी, अरेला कार्य करण्यासाठी असा थोडासा असणार आहे. सो ओव्हरऑल एनर्जी त्यांच्या मनात तुमच्याविषयी करंट फिलिंग्स जाणून घेताना मला दिसते की मनात अनेक विचार आहेत त्यांच्या. ठीक आहे, आणि त्याच्याबद्दल ना त्यांना त्यांचा इनर व्हॉइस जो आहे तो ऐकण्यापेक्षा ते लोकांच्या ऐकून त्याच्याप्रमाणे त्यांचं मत बनवत आहेत. बघूया आपण आता तुमच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल करंट सिच्युएशनमध्ये काय चालू आहे, जे काही झालेलं आहे तुमच्यामध्ये त्याच्याशी संबंधित आता तुमचं मत काय आहे.
ओके ओके. एक तर इमोशनल फुलफिलमेंट, तुम्हाला तुमची खूप इच्छा आहे की नातं पुन्हा पहिल्यासारखं व्हावं. नाईट ऑफ कप्स सांगते की प्रपोजल आता आता समोरच्यानं तुम्हाला प्रपोज करावं, ही तुमच्या मनातल्या इच्छा आहेत की नातं पुन्हा पहिल्यासारखं व्हावं. समोरच्याने तुम्हाला पुन्हा एकदा पूर्वी जसं तुमच्या कॉलेजमध्ये असताना वगैरे प्रपोज केलं होतं किंवा तुमच्या पास्टमध्ये तुमचं जसं लाईफ सुरू झालं होतं तसं व्हावं. तुमची इच्छा आहे की तुम्ही या नात्यावरती इतकं काम करावं आणि या नात्याचं जसं हे झाडावरती पेंटॅकल चढत चाललेले आहेत तसं हे नातं पण बहरत जावं, अशी तुमची इच्छा आहे. पण ॲट द सेम टाईम सिच्युएशन समोर तुम्ही तर गिवअप करताना दिसताय. तुम्हाला असं झालं आहे की कदाचित या रिलेशनशिपमध्ये पूर्वी तुम्ही तुमचे खूप 100 नाही 200 नाही 1000% तुमचे दिले असतील हे नातं टिकवण्यासाठी. पण आता काय होतं आहे, ही व्यक्ती तुम्हाला आयुष्यामध्ये हवे सुद्धा, पण तुम्हाला त्याच्यासाठी वेगळे काही प्रयत्न पण करायचे नाही आहेत. तुम्हाला त्याच्यातनं काढता पाय घ्यायचा आहे असं दिसतंय. म्हणजे खरी जबाबदारी मे बी या सगळ्या सिच्युएशनमध्ये तुमच्यावरती पण असेल की तुम्ही समेटायला पाहिजे, तुम्ही त्यांच्याकडे जायला पाहिजे. पण उलट होते, तुम्ही गिवअप करताय सिच्युएशनसमोर. मग कसं पुढचं म्हणजे पुढची पावलं कशी टाकणार तुम्ही? तुमची इच्छा आहे की नातं बहरावं, सगळं व्यवस्थित व्हावं, पण पहिलं पाऊल तुम्हाला नाही टाकायचं आहे. उलट्या पावली पळताय जेव्हा पण जबाबदारी तुमच्यावरती आली की. मग अशा सिच्युएशनमध्ये समोरची व्यक्ती तुमच्याकडे कशी येणार? कारण जे काही झालेलं आहे त्याच्यामध्ये जर त्यांची 50% चूक असेल तर 50% तुमची पण असेल. म्हणून तर नात्यामध्ये दुरावा आहे. सो तुम्हाला याच्यातनं काय ॲडवाईस घ्यायची, तुम्ही नेक्स्ट स्टेप काय घ्यायची ते आपण बघूयात. सध्या आपण काय करतोय, दोघांच्याही एनर्जी चेक करतोय. म्हणजे समोरची व्यक्तीच्या पण नेक्स्ट स्टेप्स काय असायला पाहिजे हे आपण बघणारच आहोत. तुमच्या नेक्स्ट स्टेप काय असायला पाहिजेत हे पण आपण बघणार आहोत. कुठेतरी त्याचा ताळमेळ बसेलच. त्याच्यामुळे आपल्याला एक महत्त्वाचा असा एक मार्ग मिळेल की हे नातं भरायची तुमची जी इच्छा आहे त्याच्याकडे जाताना पावलं कशी टाकायला हवीत आपल्याला, त्याचं काहीतरी मार्गदर्शन आपल्याला मिळेल. बघूया आपण नेक्स्ट की आता तुमच्या आणि त्यांच्या रिलेशनशिपला घेऊन त्यांच्या नेक्स्ट स्टेप्स काय असतील. ठीक आहे, आता तुम्ही बोलत नाही आहे, नो कॉन्टॅक्ट आहे किंवा तुमचा ब्रेकअप झालेला आहे, तरीही त्यांच्या मनात तुमच्याबद्दल काय फिलिंग्ज आहेत हे दिसलं आपल्याला. मग आता ते नेक्स्ट स्टेप काय घेतील तुमच्याशी संबंधित, त्यांच्या इच्छा काय आहेत ते आपण पाहिलं. पण ॲक्च्युअल ॲक्शन्स, करंट फिलिंग्स वेगळ्या आहेत आणि ॲक्च्युअल ॲक्शन्स ह्या वेगळ्या आहेत. ओके, मग त्यांना ना अजिबात इच्छा नाही आहे की तिसऱ्या कोणीही तुमच्यामध्ये पडावं. म्हणजे तुम्हाला जर तुमच्या मनात आलं असेल की तुमचे कोणी कॉमन फ्रेंड्स असतील त्यांना मध्ये घेऊन हे नातं समेटावं, पण एक्झॅक्ट उलटं त्यांचं आहे. त्यांच्या ॲक्शन्समध्ये त्यांचं काय म्हणणं आहे की त्यांना तिसरं कोणी नको, त्यांना स्वतः डायरेक्ट तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे, काहीतरी महत्त्वाचा निर्णय घ्यायचा आहे त्यांना तुमच्याशी बोलून. बरं, या प्रक्रियेमध्ये स्ट्रेंथचं कार्ड आलेलं आहे. सो ही गोष्ट ते खूप मवाळ पद्धतीने हँडल करतील. का तर एक प्रगल्भता त्यांच्यामध्ये आलेली आहे. त्यांना असं वाटतं की हे जे काही लाईफ एक्सपिरियन्सेस आलेले आहेत तुमच्या रिलेशनशिपच्या रिलेटेड, लव्ह रिलेशनशिपच्या रिलेटेड, तर आता ही वेळ आहे ना तिसऱ्या कोणाला तरी मध्यस्थी करून हे नातं परत एकत्र आणावं अशी त्यांची इच्छा नाही आहे. त्यांची इच्छा आहे की ह्या नात्याच्या संबंधात काहीतरी महत्त्वाचा निर्णय घ्यायचा आहे. पण हा कसा घ्यायचा आहे, डायरेक्ट कम्युनिकेशन करून. डायरेक्ट तुमच्यासोबत तिसरी व्यक्ती, तिसरं कोणीच, तुमची जवळची व्यक्ती किंवा फ्रेंड किंवा त्यांचा जवळचा फ्रेंड, कोणालाच त्यांना मध्ये घ्यायचं नाही आहे. जे आहे ते डायरेक्ट कम्युनिकेशन करायचं आहे. स्ट्रेंथचं कार्ड आलेलं आहे. सो ते फार डिप्लोमॅटिक वागतील तुमच्याशी, फार केअरिंग नर्चरिंग पद्धतीने ते ती सिच्युएशन हँडल करायला जातील. आणि द हर्मिटचं कार्ड आहे, जे सांगतं की लोनलीनेस प्रेफर करते. ते सांगतं की प्रगल्भतेचा वापर केला जातो आहे सिच्युएशन हँडल करण्यासाठी. खूप जास्त म्हणजे असं तामझाम न करता शांततेत प्रकरण सोडवण्याकडे त्यांचा पूर्ण कल जो आहे तो दिसतोय. असं चांगली गोष्ट आहे. त्यांच्या ॲक्शन्स मवाळ आहेत. बघूया आपण आता तुमच्या ॲक्शन्स कशा आहेत. हां, पण ते असा काहीतरी निर्णय घेतील जो पूर्ण लाईफ लाँग तुमच्या लक्षात राहील, त्यांच्या लक्षात राहील. आयुष्यभर तुम्ही दोघंही विसरणार नाही. भले
तुम्ही कोणत्याही सिच्युएशनला फेस करण्यासाठी सध्या ते रेडी आहेत. या सगळ्यातनं म्हणजे तुमच्याशी जे काही कम्युनिकेशन होईल त्यातनं पुढे जे काही होईल त्याच्यासाठी त्या व्यक्तीला असं वाटतं की ते काहीतरी महत्त्वाचा निर्णय त्यांनी घ्यावा आणि त्याच्यासाठी त्याची पूर्ण जबाबदारी ते घ्यायला तयार आहेत. व्हेरी गुड. बघूया आपण आता तुमच्या काय ॲक्शन्स असायला हव्यात. आता आपल्याला काय कळलं होतं मगाशी जेव्हा आपण बघितलं की त्यांच्या मनात काय फिलिंग्ज आहेत तेव्हा, तर तुम्हाला त्या संदर्भात तुमच्या ॲक्शन्स कशा असायला हव्यात जेणेकरून तुम्हाला तुमचे हे पार्टनरशी सोबतचे रिलेशनशिप जे आहे ते चांगलं होण्यासाठी तुम्ही काय सिच्युएशनला कसं हँडल केलं पाहिजे. ओके. मूव्ह ऑन करायची गरज आहे. जुन्या गोष्टी सोडून देऊन नवीन रस्त्यानं जाण्याची गरज आहे असं दिसतंय. पण एकदा हे तुमच्यासाठी फार सोपं नसणार आहे. या गोष्टी ज्या आहेत की मूव्ह ऑन करणं जे आहे हे पहिले तुम्हाला सोपं जाणार नाही. पण डोंट वरी, कोणी ना कोणी तुमचे आप्त स्वकीय तुमच्या जवळचे व्यक्ती तुमचे फ्रेंड्स तुमच्या या सगळ्या प्रोसेसमध्ये सोबत असणार आहेत. सो तुम्हाला सोपं जाईल. थोडं पहिले कठीण जाईल कारण अचानक ज्या व्यक्तीवरती आपला जीव आहे त्या व्यक्तीच्या सगळ्या गोष्टी आठवत आहेत तुम्हाला आणि ह्यातनं आपल्याला ॲडवाईस असं झालं टॅरोनी की तुम्हाला हे मूव्ह ऑन करायचं आहे या सगळ्यातनं. द स्टारचं कार्ड सांगते जैसी करनी वैसी भरनी, कर्माचं कार्ड आलेलं आहे. सो बी रेडी टू फेस एनी सिच्युएशन. ठीक आहे. तुमचं कसं आहे स्वभाव खूप देणारा स्वभाव आहे. सो काही झालं तरी तुम्ही या नात्यामध्ये ना तुम्हाला मूव्ह ऑन करता येत नाही आहे. तुम्हाला असं वाटतं की ठीक आहे मी एक पाऊल मागे जाऊन पुढचं पाऊल टाकायची गरज आहे. पण या सगळ्यामध्ये तुमची इमोशनल आणि प्रॅक्टिकल लाईफ थोडीशी इम्बॅलन्स होताना दिसते. सो तुमच्या ॲक्शन्स तुम्ही काय घ्याव्या त्याच्यामध्ये जेव्हा हे कार्ड येते तर मी सांगेन की तुम्हाला पॉझिटिव्ह थिंकिंग करायचं आहे. युनिवर्स स्वतः तुम्हाला गायडन्स करेल आणि तुम्ही जे केलेलं आहे तीच कर्म तुमच्याकडे परतून येतील. सो त्याचा परिणाम काय होणार आहे की तुम्हाला हे नातं टिकवता येण्याची शक्यता आहे. जसं मी म्हटलं की मूव्ह ऑन म्हणजे जसं मगाशी आलं होतं एंजल कार्ड्समध्ये आठवते तुम्हाला लेट गोचं कार्ड आलं होतं. सो तुम्हाला काही गोष्टी लेट गो करायचं सोडून द्यायचं आहे. दुसरं काय आहे पॉझिटिव्ह थिंकिंग करायचं आहे. तिसरं काय आहे फोकस करायचं आहे एकाच गोष्टीवरती. स्कॅटर्ड एनर्जीज काम करणार नाहीत. तुम्हाला जे गोल आहे तुमचं त्या गोलकडे तुम्हाला कंप्लीट फोकस करायचं आहे. एका वेळेला 10 गोष्टी करायला जाल तर तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळणार नाही. आता 10 गोष्टी म्हणजे मला काय म्हणायचं आहे की जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की त्यांच्या एनर्जीजमध्ये आले की त्यांना तिसरी व्यक्ती नको आहे मध्ये. पण असं होऊ शकतं की तुमच्या स्कॅटर्ड एनर्जीज जर तुम्ही ठेवल्यात ह्याला भेट आणि सांग की आमचं नातं तुटले काय रे कसं करायचं, त्याला भेट आमचं नातं तुटले काय कसं करायचं, हे करू नका. कम्प्लिटली फोकस करा की तुमचं आणि त्यांचं डायरेक्ट कम्युनिकेशन कसं होईल आणि तुम्हाला तुमचे मुद्दे कसे मांडून देता येतील. तुम्हाला हे जास्तीत जास्त नातं कसं जपता येईल आणि कसं जास्तीत जास्त भरवता येईल याच्याकडे लक्ष द्यायची गरज आहे. द वर्ल्ड आहे अगेन सांगते जुन्या गोष्टी मागे सोडून नवीन प्रवास सुरू करा. जुन्या गोष्टी म्हणजे पार्टनरला मागे सोडा नाही म्हणत आहे मी. पार्टनरने केलेल्या चुका असतील किंवा तुम्हाला त्यांच्या काही गोष्टी लागल्या असतील मनाला तर तुम्हाला गरज आहे आता की त्या सगळ्या सोडून द्यायचं. हातामध्ये सगळे त्याच्या हातात दोन्ही हातात ऑथॉरिटी आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो की होल्ड घ्या या सिच्युएशनचा होल्ड घ्या. याच्यात तुमच्यात परिपूर्णता आलेली आहे. ओव्हरऑल एक्सपिरियन्स आलेले आहेत तुम्हाला की तुम्ही तुमच्या पार्टनरला बऱ्यापैकी ओळखायला लागलेले आहात की त्या व्यक्तीला काय आवडतं काय नाही आवडत. मग तुम्हाला तुमच्यासुद्धा काही गोष्टी ज्या वाईट सवयी त्यांच्या मते तुमच्या त्या वाईट सवयी त्या सोडून द्यायला लागतील. त्या मागे टाकून पुढे जाल तर तुम्हाला सक्सेस मिळेल असं सांगते कार्ड. द फूल आहे नातं नव्याने निर्माण करा. जसं की ही व्यक्ती द फूल हे माहिती आहे का तुम्हाला टॅरो कार्ड्समध्ये 78 कार्ड असतात. 78 कार्डची सुरुवातच शून्याने होते. म्हणजे त्याला मी तर शिकवत नाही बसत पण सांगते की शून्यापासून सुरुवात होते आणि संपते एक्झॅक्ट किंग ऑफ पेंटॅकल्सनी. सो आपल्याला या कार्डमध्ये बरेच मेजर अर्काना आलेले आहेत जे आपल्याला सांगतात की तुम्हाला अशा
ॲक्शन्स घ्यायला हव्यात ज्यांचा इम्पॅक्ट लाईफ टाईम राहणार आहे. मग ॲक्शन्स काय? स्वतःमध्ये बदल घडवणे, स्वतःच्या योग्य नसलेल्या सवयी ज्या तुमच्या पार्टनरला आवडत नाहीत त्या संपूर्णपणे मागे टाकून स्वतःमध्ये बदल घडवणे. द स्टार आलेला आहे, कर्माचं काढेल, कर्म चांगले ठेवणे आणि स्टार्टिंग द फूल. मेजर अरकाना म्हणजे 22 कार्ड असतात, त्यातलं मेजर अरकानाचं पहिलं कार्ड द फूल आहे आणि शेवटचं द वर्ल्ड आहे. आता टॅरोमधलं 78 कार्डमधलं सगळ्यात शेवटचं आहे किंग ऑफ पेंटेकल. सो ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला कळते का इफेक्ट काय येणार आहे तुमच्या नात्यावरती. तुम्हाला सुरुवात पण करायची आणि शेवटपर्यंत ते न्यायचंही सुद्धा जर हे रिलेशनशिप, तर तुम्हाला बऱ्याच गोष्टींमध्ये चेंजेस करायला लागतील, स्वतःमध्ये चेंजेस करायला लागतील. युनिवर्सवरती सोपवून द्या, स्वतःला बदलून टाका जसं या व्यक्तीनं केलेलं आहे. आणि काय केलं, युनिवर्सला कम्प्लिटली सरेंडर केलेलं आहे. सनची एनर्जी आहे बरोबर, हातात एक रोज आहे, छानसं प्युरिटी दाखवतं, ते शांतता दाखवतं, पीसफुल दाखवतं. आणि त्याचसोबत एक छानसा डॉगी पण आहे, बुबू आहे, कुत्रा आहे, जे सांगतं की तुमच्या या जर्नीमध्ये तुमची जवळची व्यक्ती जी आहे ते तुम्हाला काही ॲडवाईस करू इच्छितात, तर त्यांच्याकडे इग्नोर करू नका. तुमचा पुढे जाऊन काही लॉस होऊ नये म्हणून ते तुम्हाला सांगत असतात ना, काहीतरी अलर्ट करत असतात, पण त्यावेळेला तुम्हाला ती कटकट वाटते. सो आता जेव्हा तुम्हाला नेक्स्ट ॲक्शन्स घ्यायचे आहेत आणि त्याच्यात जर 0 नंबरचं द फूलचं कार्ड आलं आहे, त्याच्यामध्ये एक गोष्ट ॲडवाईस काय आहे, सरेंडर करा, बदल नव्याने काहीतरी नव्याने रिलेशनशिप सुरू करायचं आहे. आणि दुसरं, तर तुमचे जवळची व्यक्ती तुम्हाला काही ॲडवाईस करत असेल तर त्याला दुर्लक्ष पण करायचं नाही आहे. ओव्हरऑल तुमच्या ॲक्शन्समध्ये असं आहे की तुम्हाला चेंजेस करायचे आहेत तुमच्या लाईफमध्ये, ठीक आहे. त्यांच्या ॲक्शन्समध्ये आपण पाहिलं की त्यांना तिसरं कोणी नको आहे, काहीतरी निर्णय घ्यायचा आहे, काहीतरी डिस्कस करायचं आहे, तुम्हाला दुखावणार पण नाहीत, पण काहीतरी महत्त्वाचा निर्णय ते घेण्याच्या तयारीमध्ये आहेत. मग आता तुमचा रिॲक्शन टू हिज ॲक्शन्स कशी असायला पाहिजे, त्यांचा तर मवाळच आहे, पण तुमचं जे आहे ते ॲक्सेप्टन्स तुमच्यामध्ये आला पाहिजे. चेंजेस करायचे आहेत, अरेला कार्य करायचं नाही, जुन्या गोष्टी सोडून द्यायच्या आहेत, कर्म चांगले ठेवायचे आहेत, सुरुवात तुम्हालाच करायची आहे आणि शेवटपर्यंत तुम्हालाच न्यायचं आहे. हा प्रवास जेवढा वाटतो तेवढा सोपा नाही आहे, पण जर हे सगळं घडलं जसं आहे तसं, तर ह्या सारखं सोन्याहून पिवळं काहीच नाही. रिलेशनशिप नक्कीच तुम्हाला आनंद देऊ शकतो, ती व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये परत येणं हे तुम्हाला आनंद देऊ शकतं. बघूया आपण आता, जरी तुमचं दोघांचं रिलेशनशिप पहिल्यासारखं झालं तरी या नात्याचं फ्युचर काय आहे, तुमचं दोघांचं एकमेकांसोबत फ्युचरमध्ये लाईफ कसं असणार आहे, एकमेकांच्या सोबत हे नातं जेव्हा तुमचं व्यवस्थित पुन्हा पहिल्यासारखं चालू होईल तेव्हा तुमचं एकमेकांसोबतचं रिलेशनशिप कसं असणार आहे. ओके, पहिली गोष्ट, पूर्वीसारखं पॉझिटिव्हनेस जो असतो, ओव्हर पॉझिटिव्हनेस, तो कट ऑफ होईल. थोडंसं लिबरल राहाल तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत, ठीक आहे. घरच्यांचा थोडासा अपॉज होण्याची शक्यता आहे आणि पुढे जाऊन काही निर्णय असे तुमचे चुकतील पैशांच्या संदर्भात. सो आर्थिक बाबतीत दोन्ही कार्ड्स मला रिव्हर्समध्ये आले. सो ते सांगतं की तुम्हाला दोघांना एकमेकांसोबत जर आयुष्य घालवायचं असेल तर फ्युचर प्लॅनिंगमध्ये फायनान्शियल प्लॅनिंग नक्कीच करायची गरज आहे, कारण पेंटॅकल्सचे कार्ड रिव्हर्स पोझिशनमध्ये आलेले जे तुम्हाला पैशांच्या बाबतीत, आर्थिक गोष्टींच्या बाबतीत अलर्ट करतं, ठीक आहे. बाकी अदरवाईज जर फायनान्स सोडलं तर रिलेशनशिप तुमचं सक्सेसफुल होईल. बॅलन्स तुम्हाला दोघांनाही एकमेकांसोबत खूप छान करता येईल. युनिवर्स तुम्हाला कायम गायडन्स करत राहील. सक्सेसचं कार्ड आहे 6 नंबरचं, 6 ऑफ बँड, जे सांगतं की नातं छान चालू राहील. आणि असं पण आहे की तुम्हाला बघून लोक तुमची एक मिसाल देतील की यांचं बघा रिलेशनशिप किती छान आहे. म्हणजे आतमध्ये काही असेल तुमचे प्रॉब्लेम, एकमेकांमध्ये काय फायनान्शियल इश्यूज एकमेकांचे तुम्ही सहन कराल, त्यातनं मार्ग काढाल, पण लोकांच्या मते तुमची छाप उत्तम कपल म्हणून असणार आहे. दोघांनाही प्रवासाचे खूप सारे योग आहेत. सो एकमेकांसोबत खूप जास्त म्हणजे भारतभर किंवा म्हणजे देशोविदेशी ट्रॅव्हल करण्याचे पण योग दिसतात. पण दोघांचंही नातं अजून जास्त टिकावं याच्यासाठी तुम्हाला मी एक आध्यात्मिक उपाय सांगू का?
तुम्ही शंकराला मानता का, महादेवाला, तर तुम्ही त्यांची पूजा अर्चा सुरू करा. त्याने काय होईल, तुम्हाला आणि तुमच्या पार्टनरला बॉन्डिंग तुमचं दोघांचं एकदम स्ट्रॉंग होईल आणि नात्यामध्ये येणारे अडथळे जे आहेत ते दूर जातील. फायनान्शियल प्रॉब्लेमसुद्धा तुम्हाला तर माहितीच आहे, महादेवाला समर्पण केलं की तुम्हाला काहीच कमी पडत नाही. सो जे फायनान्शियल इश्यूज मला दिसत आहेत ते बदलण्याची ताकद जी आहे ती तुमच्या अध्यात्मामध्ये आहे. सो फ्युचर चांगलं आहे, प्लॅनिंग करण्याची गरज आहे, एकमेकांना सांभाळून घ्यायची गरज आहे. मवाळ ते पण आहेत, तुम्ही पण आहात. सो खूप ॲज सच मोठा गाजावाजा ड्रॅमॅटिक सिच्युएशन्स काही तुम्ही क्रिएट करणार नाही. नातं परत व्यवस्थित लाईनवरती येईल. फक्त तुम्हाला गरज आहे दोघांनाही एकमेकांना समजून घेण्याची. बरोबर. पाहूया आपण आता ती व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये खरंच परत येईल का. येससाठी मी 3 कार्ड्स काढते. याला म्हणतात येस नो स्प्रेड. याच्याने आपण उत्तरं काढतो जर कोणाला येस नो पद्धतीमध्ये काही प्रश्न असतील तर, आणि नो. ओके, जजमेंटचं कार्ड आहे आणि 20 पॉईंट आलेले आहेत येसमध्ये. सो 100% तुमच्या लाईफमध्ये ते व्यक्ती परत येणार आणि तुम्हाला आनंद देणार. तुम्हाला आयुष्यामध्ये काहीच कमी पडणार नाही. ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात असेल तर तुम्हाला आयुष्यात काहीच कमी पडणार नाही. जुन्या प्रॉब्लेम्समधनं सुद्धा तुम्ही बाहेर पडण्यासाठी तुम्हाला ती व्यक्ती मदत करेल असं कार्ड आलेलं आहे. सो आपली सुरुवातही सुंदर कार्ड्सनी झाली होती आणि या व्हिडिओचा शेवटही, व्हिडिओ जरा लॉंग झालेला आहे मला मान्य आहे, पण गरज होती. कारण बऱ्याच गोष्टींवरती क्लॅरिटी जर आली तर आपला कॉन्फिडन्स वेगळ्या लेवलचा असतो ही सिच्युएशन हँडल करण्यासाठी. बरोबर ना. सो तुमच्या लव्ह रिलेशनशिपच्या बाबतीत तुम्हाला जर काही पर्सनल क्वेश्चन मला करायचे असतील तर खाली माझा नंबर दिलेला आहे. तुम्ही त्याच्यावरती व्हॉट्सॲप डायरेक्ट मेसेज करू शकता आणि मी तुम्हाला रिप्लाय करेन. ठीक आहे. अजून काही वेगळे व्हिडिओज हवे असतील तुम्हाला तर प्लीज कमेंट करा. आवडला असेल व्हिडिओ तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपली ही फॅमिली याचीच वाढत राहू दे. थँक्यू सो मच. बाय.